सामन्याला झालेला विलंब आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. कराकादेवी खावडी विरुद्ध गोपालकृष्ण आगरवाडी खावडी संघाकडून एक अष्टपैलू असा खेळाडू पुरुषोत्तम कोटवडेकर 10 नंबर जर्सी परिधान करून आगरवाडीच्या मैदानामध्ये खेळत असताना बोनसचा प्रयत्न केलाय आणि सुरक्षित आपल्या मैदानात परत 5 लाखचा प्रयत्न या ठिकाणी करतो आगरवाडी संघाचा 9 नंबरचा खेळाडू बाबू. खरोखरच आतापर्यंत झालेल्या मॅचेस आपल्याला एक तोफी पाहायला मिळाला, पण बरोबरच हा जो सामना आहे तो जसा अगदी प्रेक्षकांना पाहिजे होता त्याच पद्धतीचा हा सामना या ठिकाणी रमतोय. आणि हे आजच्या रात्रीचं एक वैशिष्ट्य असेल. आगरवाडी लांजा विरुद्ध करंडादेवी खावडी. आणि आता मात्र पुरुषोत्तमला पकडण्याचा प्रयत्न तन्मय करून फसला आहे आणि एका गुणाची कमाई होते ती खावडी संघाला. आणि पुन्हा एकदा करवण्याबरोबर स्थिती असताना दोरडाची चढाई या ठिकाणी आगरवाडी संघाकडून दोन्ही लागली साखळी आणि या साखळी भेटण्याचा प्रयत्न कधी हाताने तर कधी पायाने कधी टिकण्याचा प्रयत्न बोनसचा प्रयत्न केला जातोय, परंतु तेवढी चपात आपल्याला पाहायला मिळते खावडी संघाकडून. आणि या ठिकाणी स्वतःचा घात करून घेतोय आणि एका गुणाची कमाई होते खावडी संघाला. 8 नंबरचा हा खेळाडू अक्षय कोटवडेकर चालून गेलाय आगरवाडीच्या मैदानामध्ये. बघू किती गुणांची कमाई करतो. 2-1-2 अशी लागलेली सागळी आणि पुन्हा एकदा मध्ये शांत तर कधी आक्रमक अशी चढाई आपल्याला पाहायला भेटते. अक्षय करून फोडलं करून पाया घेणे कधी गुणांचा प्रयत्न अयशस्वी. सुरक्षित आपल्या मैदानात परत. खरं दोन्ही संघ जर पाहायला गेले तर तेवढ्याच ताकदीचे आणि तेवढेच दमदाराचे संघ लांजा तालुक्यामध्ये असतील किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा असे 2 संघ नावाजले जातात. करंडादेवी खावडी गोपालकृष्ण आगरवाडी. आगरवाडी संघाकडून बाबू सावध पवित्र आपल्या संघासाठी घेतलाय. रिकाम्या हाताने आपल्या मैदानात परत पुन्हा एकदा दर्शन. आता मात्र कुठेतरी शांत पवित्र दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. कधी आक्रमक तर कधी शांत असं या सामन्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. बोनसची कोणतीही संधी नाहीये, त्याच्यामुळे स्वतःला सुरक्षित करून घेतलंय आणि परतीच्या प्रवासासाठी आलेला दर्शन सुरक्षित आपल्या मैदानात परत. निदान रेषेपासून जवळ असलेला आणि पुन्हा एकदा पुरुषोत्तमाचा पाठलाग यशस्वी झालाय आणि एकूण भेटतोय तो खावडी संघाला. अजून कोणतंच आपलं खातं या ठिकाणी उघडलेलं नाहीये आगरवाडी संघाने. जेव्हा जेव्हा या दोन्ही संघांमध्ये जेव्हा लढत चालू असते तेव्हा आपण नक्की काही सांगू शकत की सामना कोण जिंकणार, कारण अगदी शेवटच्या चढाईपर्यंत सुद्धा या संघामध्ये सामन्याचा या ठिकाणी निकाल लागत नाही. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी गेल्या दोघांचे 2-2चा लागलेला बचाव. थोडस जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा खरोखरच चढाईचं तुला आपलं कौशल्य दाखवावं लागतं, कारण 10-13 मध्ये जेव्हा अर्ध मैदान आपल्या हातामध्ये असतात, जर 4च खेळाडू शिल्लक असतात तेव्हा नक्की मागायचा कोणाला, कारण जागा बरोबरच प्लेअर कमी असतात आणि त्याच्यामध्ये खरं कौशल्य या ठिकाणी पाहायला भेटतं चढाई पडतो. आणि आता मात्र पुन्हा एकदा थर्ड रेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी एक तरी गुण तुम्हाला घ्यावाच लागेल. आगरवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बाबू बोनससाठी प्रयत्न केला पण शहर नव्हता. पुन्हा एकदा बाबू प्रयत्न आता मात्र खरोखरच मध्ये सापडलाय. चालून गेलाय तो अवधी संघावरती. सुपर रायकरची संधी या ठिकाणी जरूर असेल. पायाने गली घेण्याचा प्रयत्न
आणि एक गुण मिळतो कावडी संघाला. आता मात्र थोडासा पिछाडीवरती असलेला पिछाडी मंडळाचं अजून गुलांचं खातं सुद्धा बोललं नाही आणि आता स्वतः संघाचा खेळणारा स्वप्नील गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी हा प्रयत्न करतोय. काय ना तरी टिकण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी पकड झाले. पुन्हा एकदा ऑल आउट झालेला आहे. आगरवाडी करून पुन्हा एकदा चढाईसाठी आला तो बाबू. पुन्हा एकदा दोन्ही संघांचे 7च्या 7 शिलेदार या ठिकाणी उपस्थित मैदानामध्ये संघांना समान संधी गुण प्राप्त करण्याची पाण्यासाठी खोलवर प्रयत्न दोनच प्रयत्न केलाय सुरक्षित होऊन घेतलाय आणि आता मात्र एक बोनस गुण कमाई केला जाते बाबू कडून आणि संघाचं खातं खोललं जात आहे. कोटावडेकर कधी शांत तर कधी आक्रमक पवित्र आहेत आपल्या संघासाठी. दोन चा लागलेला हा बचाव संच आणि त्यांना भेदून स्वतःला सुरक्षित करून घेतलंय आपल्या मैदानामध्ये परत. तन्मय एक नंबरची धरती घातलेला आगरवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये स्वतःला सुरक्षित करून घेतलंय. समोरच्या खेळाडूवरती लक्ष असताना कधी आपण देण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित आपल्या मैदानात परत. काही पिछाडीवरती असलेला आगरवाडी संघ पण तेवढा संघाची आहे की आपल्या संघाला परत फ्रंटवरती कसं घेऊन यावं या जिद्दीने उतरलेला हा संघ. स्वतःच्या पायातील चपळता यांचं उत्तम असं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. बाबू पुन्हा एकदा स्वतःला सुरक्षित करून घेतलंय. उजव्या कोपऱ्यामध्ये बोनससाठी प्रयत्नशील असलेला बाबू. आणि आता मात्र मला असं वाटतं की या सामन्यामध्ये प्रथमच आवडी संघासाठी थर्ड रे सर्व मारुती स्थिती या ठिकाणी आले. या ठिकाणी लढाईमध्ये गुण घेतलाच पाहिजे नाही तर परंतु सुंदर असं या ठिकाणी ट्रॅकला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक गुण भेटतोय तो आगरवाडी संघाला. सुरुवातीला मात्र आक्रमक झालेला सामना काही तर्फी होतोय की असं वाटतंय. पण पंचांच्या विचारावरती सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष बरोबर जी सुपर डुपर रेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुपरचे उत्तर बरोबर मी तुम्हाला बोललो होतो की जर आगरवाडी संघ पिछाडीवरती असेल तर त्यांचा कमबॅक करण्याचा सुद्धा तेवढाच पवित्र असतो आणि ते बाबूने करून दाखवलं. खरोखरच म्हणजे पिछाडीवरती असलेला संघ जेव्हा अचानक भरारी देतो जशी सुनामी येते तसा बाबू आला आणि या ठिकाणी गुलांची कमाई घडून गेला. आणि खरोखरच त्या तरुणमध्ये असं जर पाहायला भेटलं ते खरोखर एक गुणच नव्हता की ते आता संघ घेऊन गेला. जर मालवणमध्ये सांगायचं जर म्हटलं तर बैल गेलो तर गेलो जाताना नियमाचा जो कासवा मिळून गेलो त्या पद्धतीने नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आता मात्र खावडी संघाला काहीतरी करावं लागणार होते. कधी एक तर्फी तर कधी आक्रमणी आणि पवित्र असं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मध्यंतर होतो. खावडी या दोन्ही संघांना
मध्यंतरानंतर सुरू झालेला सामना खावडी विरुद्ध आगरवाडी. खरोखरच जे प्रेक्षकांना पाहायचं होतं ते सुद्धा या ठिकाणी पाहिलं गेलं आणि खरोखरच या सामन्याला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद हे पाहून खरोखरच या ठिकाणी सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा कडेपट्टू आगरवाडी संघाकडून शांत पवित्रा घेतलाय, स्वतःला सुरक्षित करून घेतले. उजव्या पत्र्यामध्ये पाण्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरक्षित आपल्या मैदानात परत अक्षय कोतावडेकर दुवा डायरेक्ट खरे अमरावती स्थिती या ठिकाणी काहीतरी तुला करावाच लागेल. बोनससाठी प्रयत्न केला परंतु स्वतःवरचा विश्वास असलेला विश्वास कमी दिसतोय आणि पुन्हा एकदा हाताने जरी जिंकण्याचा प्रयत्न वारंवार उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात स्वतःला सुरक्षित करून तर घेतलंय पण त्याचा आता काही गोष्टी होणार नाही. आर्थिक शेवटच्या क्षणामध्ये खरोखर असं वाटत होतं की अक्षय बाद होणार पण आणि आता मात्र बाबू ज्यावेळी खरोखरच आपला करिश्मा या ठिकाणी दाखवला होता असा बाबू मात्र त्याला पकड करण्यामध्ये यशस्वी झालाय. खेळू संघाचा खेळाडू आता मात्र 2-2 लागले सगळे तांत्रिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 10 नंबर जर्सी परिधान केलेला खावडीचा अष्टपैलू खेळाडू पुरुषोत्तम कोतावडेकर या ठिकाणी पाहायला मिळतं. पुरुषोत्तम कडून 2-1 लागलेली साखळी थोडासा आपल्याला कष्ट करावे लागतील पण सुरक्षित आपल्या मैदानात परत स्वतःला सुरक्षित करून घेतले. हाताने पायाने घरी जिंकण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. मधल्या फळीमध्ये चढाई करतोय आणि आता मात्र या ठिकाणी थोडासा सफल झाला तिथे आणि एक गुण भेटतोय तो खावडी संघाला. कधी आक्रमक तर कधी शांत असा पवित्रा घेऊन अक्षय कोतावडेकर खावडी संघाकडून चढाईसाठी आलाय. 2-2 चे लागलेलं क्षेत्ररक्षण बोनस ऑफ असेल परंतु गुण घेण्यासाठी मात्र त्याला खूप मेहनत करायला लागेल आणि सामना संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक आता सुरक्षित मैदानात गेलेला आहे. आता मात्र डुअर डायची रेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आगरवाडी संघाकडून काहीतरी तुला करावंच लागेल. सुरक्षित मात्र करून घेतले पण त्याचा फायदा आता मात्र
एकीचं बळ मिळते फळ असं करून या ठिकाणी एक सुंदर अशी चढाई झाली आणि त्याला पकड करण्यामध्ये यशस्वी झाला खावडी संघ. अक्षय करून पुन्हा एकदा चढाई या ठिकाणी केली जाते आणि सुपर टॅकलची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. जर या चढाईपटूला जर पकड केल्या तर एक अतिरिक्त गुण या ठिकाणी मिळेल आणि या प्रकारे यशस्वी झाला. सामना संपाला शेवटची 4 मिनिटं शिल्लक असताना थोडस या ठिकाणी वातावरण वेगळं दिसते. सुरक्षित आपल्या मैदानात परत पुरुषोत्तम कोटावडेकर स्वतःला सुरक्षित करून घेतले. आणि आता मात्र फक्त एक या ठिकाणी वेगळेच खेळ आपल्याला पाहायला मिळते करंडे खावडी संघाकडून. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं शिल्लक असताना हॅलो, यापुढील सामना सत्यश वनगुळे विरुद्ध जेपी खावडी या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. हा सामना संपतात दोन्ही संघांनी मैदानात यायचे. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना आगरवाडी संघाकडे फक्त 2च मोहरे या ठिकाणी आपल्याला मैदानात मिळते आणि अक्षय कोटावडे करून स्वतः सुरक्षित करून घेतले आपल्या मैदानात परत. आणि या ठिकाणी थर्ड रेड स्वतःला सुरक्षित मात्र करून घेतलंय. बोनसचा प्रयत्न पाहण्याकडे टिपण्याचा प्रयत्न कालच्या कोपऱ्यामध्ये, परंतु याला काही यश अजून काय मिळत नाहीये. मधल्या पडीत तर कधी उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाई करतोय. आता मात्र या ठिकाणी सुंदर अशी पकड केली. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं शिल्लक. बाबू पुन्हा एकदा ज्याने खरोखरच एका चढाईमध्ये 8 गुण घेऊन आला होता असा बाबू आपण मारलेल्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवतोय, परंतु शांत आणि संयमी असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू करून स्वतःला सुरक्षित करून घेतले स्वतःच्या मैदानात परत. आता मात्र आक्रमक पवित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचा मिनिट शिल्लक आणि आता मात्र फक्त सामन्यातील औपचारिकता. परंतु बाबू मैदानामध्ये असताना जर काही जो झाला तर तो फक्त चमत्कारच होऊ शकतो. आणि 1 गुण देतो आगरवाडी संघाला. खरोखरच पहिल्यांदा असं वाटलं की हा एक एकदम खतरनाक असा सामना होईल, परंतु एकतर्फी झालेला सामना करंडदेवी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र 4 गुण देत आहेत. एक सुपर डुपर चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या सामन्यातील शेवटची चढाई आहे. मैत्रीपूर्ण अशी ही चढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि 1 गुण भेटतो आगरवाडी संघाला.